आजची तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीमध्ये तिसऱ्या रात्रीतील पहिली लढत या ठिकाणी पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या भेटीला येत्या सर्व प्रेक्षक वर्गांचे सहर्ष स्वागत करतोय डोंगरची आई चषक 2026 मध्ये. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देवा सर्व कार्य सुसर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी नतमस्तक होऊन वंदन करतोय आणि बोलतोय सामन्याकडे. पंचाचा ग्रीन सिग्नल आला. पहिला चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळला. डीप मिड विकेट रिजनच्या डोक्यावरून पहिल्या चेंडूवरती एक हाय हँडसम षटकार ठोकलाय. षटकार टोक डीजे. षटकाराने स्वागत केलंय गोलंदाज सुभाष या गोलंदाजाचा. 38 पॉवर प्लेचं शतक हातातना पहिला चेंडू यावेळेस अक्रॉस लाईन फटका फसलाय. शॉट मिड ऑन क्षेत्रामध्ये विजय येतो. झेल काढली, कुठलीही चुकी करत नाहीये. पहिली सफलता मिळते. गोल्डन डकचा शिकार ठरलाय साईनाथ हा फलंदाज. डीजे. करायला साईनाथच्या बॅट मधून दुसरे चेंडू हाताळताना गोलंदाज सुभाषने काय गोलंदाजी केल्या. उभे फ्रॉम द वाडी शरीरापासून चेंडूला थोडासा लांब ठेवला गेला आणि त्यावरती मात्र जालं रचलं गेलं होतं. त्या जाल्यामध्ये अडकलाय साईनाथ. साईनाथ चांगला फलंदाज मात्र त्यांनी निराश केलंय टीमला. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. संयमी क्रिकेट खेळणं गरजेचं होतं मात्र त्यावेळेस देखील लालच आली मनामध्ये आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय. तंबूच्या आश्रयाला मात्र फलंदाज साईनाथ आलाय. नौका फलंदाज संतोष पवार. रन मशीन म्हणून ओळखली जाते धामणी संघाची. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाज सुभाष पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कुठेतरी वाटलं होतं की धावसंख्या जास्त येतील या षटकामध्ये मात्र कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न ब्लाइंग स्ट्रोक निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाज सुभाष कमबॅकिंग पहिल्या चेंडूवरती षटकार जरी मला मारला असेल तरी मी कमबॅक करीन अशी हे गोलंदाजी करत असताना कांडोली संघाचा सुभाष हा गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. 7 धावेवर रोखून धरलाय. यावेळेस खोल्यात टाकलाय चेंडूला. वाडिश लॉंगॉन रिझन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. उचलफेक करण्यात तत्पूर्वी मात्र 2 धावा चित्याच्या चपलाईने पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 9 या धावसंख्येवरती. 9 धावा धावफलकावरती आल्यात. सुरुवात दमदार केली होती साईनाथ बाद झाल्या. त्यानंतर थोडासा बॅकफुटला जात असताना धामणी संघ यावेळेस लाऊड अपेल पंचाने बाहेर जाणार चेंडू दर्शवलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिलं शतक या ठिकाणी संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती. 1 गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना धामणी संघाची
पहिलं शतक या ठिकाणी संपलाय. धाव फलकावरती धावा आल्यात 9 एक गडीच्या मुंबईला धामणी संघाच्या. तर मी विनंती करतोय ग्रुप ग्रामपंचायत कलोते माजी सदस्य श्रीपत वाघमारे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना देखील मी विनंती करतो व्यासपीठात येऊन स्थानपन्न व्हायचंय. ग्रुप ग्रामपंचायत कलोते विद्यमान माजी सदस्य श्रीपत वाघमारे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना देखील मी विनंती करतो व्यासपीठात येऊन स्थानपन्न व्हायचं. आणि पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. फलंदाज संतोषच्या बॅट मधून. संतोष चांगला फलंदाज आहे. जुना जाणता फलंदाज, बराचसा अनुभव असलेला हा खेळाडू. संयमी क्रिकेट पाहायला मिळतंय या फलंदाजाकडून. मोठे फटके मारत नाहीये. सिंगल डबल वरती भर देतोय. धावफलक पुढे नेण्याचं काम केलं. दुहेरी आकड्यावरती जाऊन पोहोचले. 13 धावा धावफलकावरती. यावेळेस मध्ये आपडलाय चेंडूला. अतिरिक्त उचली घेणारा हा चेंडू पंचांनी बेर चेंडू घोषित केलाय. अवांतर धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती. यावेळेस सन्मान दिलाय. चेंडू या पस्तीप क्षेत्ररक्षक चकमा खातोय. मात्र बॅकअप चांगला पाहायला मिळाला. चेंडूला अडवलं गेलं. अन्यथा सीमारेषे पलीकडे चेंडू गेला असता मात्र 2 धावा आपल्या टीम साठी वाचवलं. सचिन हा क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय. चेंडूला त्या ठिकाणी अडवला गेला. 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचल्या 16 धावसंख्येवरती. सोळा धावा धाव फलकावरती आल्यात. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडूला लांब ठेवला जातोय. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र व्हाईट यॉर्करचा चेंडू मात्र यावेळेस हाताळला जातोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 16 वरती. 16 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेस मोठा प्रहार फटका फसलाय. झेल खाली येतो क्षेत्ररक्षक. कोणतीही चुकी पाहायला मिळत नाहीये. फलंदाज होईल बाद. संतोषच्या बारीचा अंत होतोय. डीजे मैदानामध्ये येतोय. 2 गडी बाद झाल्यात. धामणी संघाचे प्रथम फलंदाजी करत असताना संघाला सावरावा लागेल. सलामीला आलेला फलंदाज आणि त्यानंतर या चेंडूवरती देखील काय घडलंय पहा. सन्मान देण्याचा प्रयत्न होता. गली पॉइंट रिझर्व मधून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडूला प्रयत्न असफल ठरलाय. फलंदाज गेल्या पावली मात्र माघारी पडलाय. डीजे आज झाले. धाव संख्येला रोख लाभली जाते. 16 धावा धाव फलकावरती आल्यात. गोलंदाज विजयने कमबॅकिंग गोलंदाजी केल्या. सुभाषने देखील चांगली गोलंदाजी केली होती. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र विजय देखील चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या शतकातील गोलंदाज विजयने चांगली गोलंदाजी केली. धावसंख्येला रोख लाभली गेल्या. 16 धावा धाव फलकावरती आल्यात. रोहित आला नौका फलंदाज डावकऱ्या त्याचा हा फलंदाज
यावेळेस फटका फसलाय, जेल मात्र सुटला जातोय. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, मात्र एकच धाव एका धावेपेक्षा जास्ती काय मिळणार नाहीये. पंचांचा शतक संपण्याचा इशारा येतोय. शतक क्रमांक 2 या ठिकाणी संपलाय. धाव फलक जाऊन पोहोचलाय त्या 17 या धावसंख्येवरती. स्पीडअप करायचंय पंच, आपण देखील ताकीद करायचंय. 15 मिनिटांमध्ये 3 शतक टाकून झाली पाहिजे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. जरी तुम्ही घरची टीम असली तरी देखील पॅनल्टी आम्ही देऊ या ठिकाणी, याची देखील दक्षता घ्यायची. आयोजक स्वतः या ठिकाणी खेळतायत, कारण अजूनही 4 सामने पहिल्या फेरीत आपल्याला या ठिकाणी खेळवायचे आहेत आणि एकंदरीत 9:45 झालेत. पहिल्या दिवशी विचार केला तर वेळेला महत्व देत असताना टीम वेळेवर उपस्थिती झाल्या होत्या आणि 2 दिवस पाहतोय अजूनही टीम वेळेवर येत नाहीये. धामणी टीम वेळेवर आली आणि त्यानंतर त्यांनी सामना खेळण्यासाठी मात्र आयोजकांना सांगितलंय. पंचाचा इशारा या ठिकाणी आलाय. आउट होतो फलंदाज रोहित डावकुऱ्याचा फलंदाज. डावकुरे हाताचा फलंदाज रोहित बाद झालाय. नौका फलंदाज यावेळेस मैदानामध्ये सागर येतोय. तिसरा वैयक्तिक पहिलं शतक हातात गोलंदाज करण आणि पहिल्या चेंडूवरती मिळवले विकेट. रोहितला मात्र माघारी धाडलाय. धावसंख्येला रोख लावले गेले. 17 धावा धाव फलकावरती आल्यात. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवत असताना गोलंदाज करण चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस मोठा प्रहार, फटका फसलाय की काय, मात्र शतरक्षक त्या ठिकाणी तैनात होता. विद्युत वाहक तारेला चेंडू मात्र अडला गेलाय. मात्र एक धाव येते, एका धावेपेक्षा जास्ती काय मिळणार नाहीये. एका धावेच्या 6 धावफलक जाऊन पोहोचला 18 या धावसंख्येवरती. 18 धावा धावफलकावरती आल्या. 2 चेंडूचा वादवी खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. उर्वरित 4 चेंडू मागे किती धावा जमवणार, धावा जमवाव्या लागतील. धावा कशाही येऊ, धावा येणे गरजेचं असेल धामणी संघासाठी. यावेळेस अक्रॉस द लाईन 360 डिग्री खेळण्याचा प्रयत्न असफल ठरला. फलंदाज सागरचा, निलेश सलामीला आलेला फलंदाज अजूनही मोठे फटके येत नाही. या फलंदाजाच्या बॅट मधून मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर सायनाथला बाद केला. सायनाथ जर आता क्रीज वरती असता तर नक्कीच धावा या धाव फलकावरती आल्या असत्या. यावेळेस चांगला फटका, चेंडूकडे पाहिलं देखील नाही आणि चेंडूला भिरकावलाय. वाडिश लॉंगांना सीमारेषे पलीकडे दमदार षटकार ठोकलाय. संघाला धामणी संघाचा विचार केला तर साईनाथ स्वस्तात बाद झाला आणि त्यानंतर धावसंख्या मात्र रोख लावली गेल्या. 4 गड्याच्या मोबदल्यात 25 धावा धाव फलकावरती आल्यात.
हा चेंडू मात्र निर्धाव आलाय. सांघिक कोट्यातील चौथा वैयक्तिक पहिले शतक हाताळण्यासाठी गोलंदाज विशाल आलाय. यावेळेस अक्रॉस द लाईन 360 डिग्री खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. सरळ बॅटने जर धावा येत असतील तर आडवं खेळण्याची गरज नाहीये. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव आलेत. सांघिक कोठ्यातील चौथं वैयक्तिक पहिलं शतक हाताळताना गोलंदाज विशाल चांगली गोलंदाजी करतोय. स्लोगरचे शतक हाणामारी करणे गरजेचं असेल या शतकामध्ये. 25 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. 4 गड्याच्या मोबदल्यात धामणी संघाच्या. यावेळेस काय फटका खेळलाय. चेंडूला भिरकावला डीप मिड विकेट रिझनच्या डोक्यावरून एक जबरदस्त माहिती हिट षटकार. तेवढ्या चेस कठीणही येते. विशाल वरती मात्र हल्ले चढवले जातात. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षक फार चांगले यष्टिरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. फलंदाज होईल निलेश बाद. आला 5 गड्याच्या मोबदल्यात धावफलक जाऊन पोहोचले 31 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील गोलंदाज विशाल गोलंदाजी करत असताना एक षटकार आलाय. त्याच्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी निलेशला बाद केलाय गोलंदाजांना. यावेळेस खोल्यात टाकण्याचा प्रयत्न. चेंडूला भिरकावला डीप मिड विकेट रिजन मध्ये. सूरज त्या ठिकाणी तैनात. कुठली चुकी करत नाहीये. फलंदाज होईल ऋतिक बाद. गेल्या पावली मात्र माघारी पडतोय दिसे. शेवटच्या चेंडू षटकातील हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज विशाल हॅट्रिक पूर्ण करणार का. आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील हॅट्रिक होती मात्र शतरक्षकाने सोडलाय झेल आणि 2 धावा या ठिकाणी मात्र 2 धावा या ठिकाणी मात्र पूर्ण केल्या गेल्यात. 2 धाव्याच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचले 33 या धावसंख्येवरती. येणारे 24 चेंडू 34 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. तर आदरणीय पाहुणे वर्ग या ठिकाणी मात्र आले. त्यांचा देखील या ठिकाणी यशोदा मान सन्मान केला जातो. श्रीपत वाघमारे ग्रुप ग्रामपंचायत कलोते विद्यमान माजी सदस्य कातलाची वाडी या गावचे आणि त्यांच्या या ठिकाणी यशोदा मान सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी मात्र सन्मानित केलं जातोय. डोंगरची आई चषक 2026 मध्ये त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय. त्यानंतर मी विनंती करतो ज्ञानेश्वर वाघमारे साहेबांना आपला देखील या ठिकाणी यशोदा मान सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. विनेगाव कातलाची वाडी गावचे आणि ह्या ठिकाणी मात्र त्यांनी उपस्थिती लावल्या.
माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जातं. आदरणीय ज्ञानेश्वर मागमारे विनेगाव कातल्याची वाडी. तदनंतर विनंती करतो दीपक वाघमारे यांना देखील आपलं देखील मान सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. सातेरी संघाचा संघनायक आणि सारसाई संघाचा संघनायक आले असाल तर लगेचच नाणेफेकीसाठी टॉसबॉक्स मध्ये यायचं आहे. सातेरी संघाचा संघनायक आणि सारसाई संघाचा संघनायक. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणे गरजेचं असेल याची देखील दक्षता घ्यायची आहे. 33 धावा धावफलकावरती आल्यात. 34 धाव्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. चोवीस चेंडू मध्ये 34 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. कांडोली संघाला सलामीची जोडी यावेळेस मैदानामध्ये चेंडूची चाचपणी करत असताना विजय आणि शंकर अशी जोडखेळ मैदानामध्ये पाहतोय. सांघिक कोट्यातील पहिलं शतक हाताळताना गोलंदाज निलेश आलाय. मॅनेटरी पॉवर प्लेचं शतक हाताळताना निलेश हा गोलंदाज वापरला गेलाय. 34 धावा रोखाव्या लागतील गोलंदाजी करत असताना धामणी संघाला. 34 धावा जमाव्या लागतील कांडोली संघाला. धावा वाटते तितक्या सोप्या नाहीये मात्र अवघड देखील नाहीये. जर गोलंदाजी चांगली झाली करावी लागेल. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. पहिला चेंडू निलेश आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वरतील स्पेअर चेंडू घोषित केला. अवांतर धाव येते. सातेरी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झाला. सारसाई संघाचा संघनायक लास्ट कॉल असेल. पहिला चेंडू अवांतर हाताला गोलंदाजाने अवांतर धावेच्या साहाय्याने मात्र श्रीगणेश केल्या धावांचा. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिला चेंडू अवांतर हाताला त्याच्यानंतर दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकला जातोय. निलेश गोलंदाजी चांगली करतोय. लाईन आणि लेन चांगली पाहायला मिळते. अजूनही उर्वरित 5 चेंडू कशा प्रकारे हाताला हा गोलंदाज. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडूला भिरकावला. 1 बाउन्स इमारेशी पलीकडे चौकार. बॅट बदल खोल्यात टाकला. चेंडूला हेलिकॉप्टर फिरवायचा होता मात्र हेलिकॉप्टर लँड झाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज होईल शंकर बाद डिझाय. निलेशने तंबूचा रस्ता दाखवलाय. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये शतरक्षक तैनात मात्र फेकी चांगली झाली असती तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता.
मात्र त्या ठिकाणी मात्र एकच धाव होत्या. एका धावेच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचले 6 या धावसंख्येवरती. 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपला. एक चौकार आल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी निलेश या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं शतक हाताळताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला फेकलाय वाईडिश लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे, वन बाउन्स सीमारेषे पलीकडे चौकार. भस्मा आणि रोशन पवार यांच्यामध्ये बॅटल रंगेल. सातेरी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. फलंदाजी स्वीकारल्या. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलाय. तारसाई संघाला नेक्स्ट मॅच तुमची असेल, रेडी राहायचं दोन्ही टीम. पहिला चेंडू करण, यावेळेस मोठा प्रहार, चेंडूला भिरकावलाय वाईडिश लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे दमदार षटकार, ठोक डीजे.
पहिल्या चेंडूवरती सागरवरती हल्ले चढवले जातात. षटकार आल्याने षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 16 वरती. अजून 18 धाबींची आवश्यकता. यावेळेस देखील मोठा प्रहार. दुसरा षटकार येतोय करणच्या बॅट मधून. विजय दोन चेंडूवरती दोन षटकार आले आहेत. गोलंदाजी करत असताना सागर या गोलंदाजावरती हल्ले चढवले जात. षटकार हॅट्रिक पूर्ण करणार का हा फलंदाज करण. मोठा प्रहार फटका फसलाय. मात्र क्षेत्ररक्षकाने झेल त्या ठिकाणी सोडलाय. या मोबदल्यात मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेच्या सहाय्यानं धावफलक पुढे सरसवलाय. 24 धावा धावफलकावरती आल्यात. अजून या 10 धावींची आवश्यकता. सामना 2 षटकांत संपवण्याचा प्रयत्न फलंदाज करणचा दिसतोय. 4 चेंडू मागे 15 धावा वैयक्तिक जमवल्या त्या फलंदाजांना. यावेळेस खोल्यात टाकलाय. चेंडूला सन्मान दिलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. उचलणार फेकणार तत्पूर्वी एकच धाव येत्या. एका धाबेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. ती मात्र 25 या धावसंख्येवरती. अजूनही 9 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. 4 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज सागर आलाय. शॉर्ट मिडन क्षेत्रामध्ये झेल जमिनीला दान झालाय. दूरवर क्षेत्ररक्षक प्रवास केला होता. सफलता मिळाली नाहीये. मात्र 2 धावा मिळतील कांडोली टीमला. या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 27 या धावसंख्येवरती. 27 धावा धावफलकावरती आल्यात. 34 धाव्यांचा पाठलाग करत असताना 2 गड्याच्या मोबदल्यात कांडोली संघाच्या. यावेळेस मोठा प्रहार डीप मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. कुठली चूक पाहायला मिळत नाहीये. फलंदाज होईल सूरज बाद. ठोक डिझे. यावेळेस मैदानामध्ये येतोय. अजूनही 7 धावींची आवश्यकता असेल येणारे 12 चेंडू. नेक्स्ट मॅच सारसे विपक्ष सातेरी यांच्यामध्ये असेल. नाणेफेकीचा कहू जिंकलाय सातेरी संघाना. प्रथम फलंदाजी स्वीकारले. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले सारसे संघाला. दोन्ही टीम्स रेडी राहायचंय. सांगी कोटे दिला. तिसरं वैयक्तिक पहिलं शतक हाताळतो गोलंदाज राहुल. पहिला चेंडू डीप मिड विकेट आणि वाईडिश लॉंगॉन रिझन मध्ये चेंडूला भिरकावलाय. क्षेत्ररक्षक फंबल झालाय. लेझी क्रिकेट यावेळेस पाहायला मिळतोय कारण धावा धामणी संघाच्या कमी लागल्या धाव फलकावरती. 2 धावा येतील. या 2 धाब्याच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला 29 या धावसंख्येवरती. अजूनही 5 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस स्लोवर डिलिव्हरी फसवला जातो करणला. करणच्या बॅट मधून 2 षटकार आले होते. मात्र तदनंतर कुठेतरी कमबॅकिंग पाहायला मिळाले राहुल या गोलंदाजाकडून. निर्धाव चेंडू फेकला जातोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. राहुल 2 चेंडूचे फेकी झाले. या गोलंदाजाकडून चांगले चेंडू हाताळला जातात. शॉर्ट मिडन क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. वेगाने थ्रो केला होता. मात्र एकच धाव येते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 30 वरती. अजूनही 4 धाब्यांची आवश्यकता. 3 चेंडूचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. अजूनही येणारे 9 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज.
सिंगल येते या चेंडूवरती सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावला 31 धावा धावफलकावरती आल्यात. अनंताने स्ट्राईक रोटेट केले. पुन्हा एकदा करणला आणला जातोय स्ट्राईक वरती. खोला टॅकला चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. चेंडूला अडवलं गेला मात्र एकच धाव येते. एका धावेपेक्षा जास्त का मिळणार नाही. या एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचल्या 32. 2 धावेची गरज. बत्तीस धावा धावफलकावरती आल्या. 3 गड्याच्या मोबदल्यात अजूनही 2 धावेंची आवश्यकता असेल विजयासाठी. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र पंच आमच्याकडे बोलले आहेत. स्पेस चेंडू मारा केलाय गोलंदाजाने. अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतात 34 या धावसंख्येवरती. 34 धावा धावफलकावरती आल्यात. एका धावेची गरज. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडूला लांब ठेवला जातोय. पंचांचा शतक संपण्याचा इशारा येतोय. 6 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता असेल विजयासाठी. होम ग्राउंड आणि त्या ग्राउंडचा मात्र पुरेपूर सराव कांडोळे टीमला आहे आणि त्याचा फायदा या ठिकाणी होतोय. सांगी कोट्यातील चौथा वैयक्तिक पहिलं शतक हाताळतो गोलंदाज वैभव. एका धावेची आवश्यकता. यावेळेस शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. करण ऑन स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय. एका धावेची आवश्यकता. पहिला चेंडू निर्धाव येतोय. क्लोज क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावलं गेलंय. अडथळा येत असेल फलंदाजाला देखील. एका धावेची आवश्यकता अजूनही विजयासाठी इक्वल झाल्या. 33 धावा धावफलकावरती आल्यात. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू फेकला जातोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज वैभव या गोलंदाजाची. 4 चेंडू 1 धावेची आवश्यकता. या षटकात जर 6 ते 7 धावा जर राहिल्या तर सामन्यात मजा आली असती. वैभवने 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 3रा चेंडू निर्धाव येतोय. अजून एखादा निर्धाव चेंडू आला तर दोन्ही टीमच्या फासल्या फासफूस होतील. 3 चेंडू निर्धाव आले आहेत. गोलंदाज वैभव काय गोलंदाजी. या गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या गोलंदाजाची पाहायला मिळते. 3 चेंडू हाताले. 3 चेंडू निर्धाव. या षटकात जर 4 ते 5 धावा एक्स्ट्रा राहिले असते ना तर आता सामन्यामध्ये मजा आली असती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूवरती 1 धाव पुढे सरसावून खेळलाय. डान्सिंग डाऊन द विकेट. सामना मात्र जिंकलाय कांडोली संघाने. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे सुद्धा गोडगोड कौतुक.